आपण अधिक वेळ आजच्या या दुसऱ्या रात्रीमधून घेतलेला आहे. उद्याचा पहिला सामना असेल आई गावदेवी सोनाले आणि या स्पर्धेचा आयोजक संघ गुरुदत्त मानकोली, त्यानंतर शेलूमाता वाल, गावदेवी ओवली, वीर तानाजी दापोडे, न्यू मिलन पायगाव, कालिका माता खारबाव आणि गावदेवी पूर्णा. उद्याच्या रात्रीतून 8 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. इथे पहिला चेंडू अगदी स्क्वेअरलेका रिजनमध्ये टर्न केलाय. दिनकर भोईरच्या बॅटमधून पहिले चेंडूवर आलाय, चौकार. पहिल्या चेंडूवर षटकार चौकार आलाय. बघूया गोलंदाज विनायक पाटीलचा चेंडू देखील अगदी शॉर्ट फाईन लेगला चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. प्राण खेळपट्टीवर आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर काय बघूया. इथे हा चेंडू डॉट आलाय. इथे चेंडू लागते पॉइंट रिझनमध्ये पंडित पाटील यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. फक्त एक सिंगल धावील. सिंगलला धावसंख्या पोचली ती 5. 4 चेंडू टाकून झालेत. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा चेंडू निर्धाव आणि त्यानंतरची सिंगल. विनायक पाटील, अशोक भगत, पंडित पाटील, गोकुल हे सिनियर खेळाडू आहेत. चेंडू हवेमध्ये आहे. यष्टीरक्षक झेलच्या खाली. मोठा फलंदाज बाद. देवीदास म्हात्रे आउट. गावदेवी वेले संघाचे माजी संघनायक देखील ते राहिलेले आहेत. बघूया विनायक पाटील यांचा पुढील चेंडू. इथे अगदी चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये निलखंड भोईरनं फेल केलाय. फलंदाज नारायण पाटील, धावचेत बाद. ज्या कामगिरीसाठी नारायण पाटीलांना मैदानामध्ये पाठवला होता ती कामगिरी त्यांनी चोख बजावलेली आहे. कारण की येणारा फलंदाज अमर पाटील
आपल्याला पाहायला मिळतोय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 बाद धावा झालेत 6. धावा. बघूया 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. नीलकांत भोईर ओव्हर नंबर 2 घेऊन आलेले आहेत. आता क्षेत्ररक्षण आपल्याला विखुरलेलं पाहायला मिळेल, कारण की पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा खेळ इथे संपलेला आहे. फलंदाज अमर पाटील. चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये आपण चेंडू पाहतोय. अगदी शरीरापासून चेंडूला दूर ठेवला होता नीलकंठ भुईरनं. पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावर आपण पाहिलेला आहे. 7 चेंडू 6 धावा. इथे हा चेंडू वाईट. पंच भाऊ पाटील सरांनी वाईटचा इशारा केलाय. इथे अपेल. पंच सहमत नाही आहेत. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. यष्टीरक्षक आपल्याला गोकुल पाटील यांना आपण पाहतोय. चांगल्या यष्टीरक्षकाची भूमिका आज प्रत्येक सामन्यातून त्यांच्या माध्यमातून पाहतोय. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय गणेश पाटील. महेश म्हात्रे यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा इथे धावून पूर्ण केले. धावसंख्या 9 या अंकावर जाऊन पोचले. 9 चेंडू टाकून झालेत. 3 बाद 9. गावदेवी वेले इथे फटका उडवलाय. अगदी इथे झेल ड्रॉप केलाय द्वारकानाथ म्हात्रेनं. झेल कठीण नव्हता, हाताला दुखापत आहे. या आधीच्या सामन्यातून आपण पाहिलाय द्वारकानाथ म्हात्रेच्या हाताला दुखापत जाणवते आणि ते झेल ड्रॉप. 1 सिंगल धाव. धावसंख्या 10 या अंकावर. 10 चेंडू 10 धावा. 3 गडी बाद. इथे गुरु थलेनं देखील चेंडूला विनसेप मध्ये खेळून काढलाय. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पंडित पाटील यांच्या माध्यमातून होतोय. इथे आता बघूया अगदी भागम भाग 4थी धाव पूर्ण केलेली आहे. जिथे 2 होत्या तिथे तब्बल 4 धावा धावून पूर्ण केलेली आहेत. असं खराब क्षेत्ररक्षण केलं तुम्ही गोलंदाजाला दोषी ठरवू शकणार नाही आहेत. या आधीच्या चेंडूवर झेल ड्रॉप झाला. 2 धावा गेल्या. या चेंडूवर खराब फिल्डिंग खराब म्हणता येणार नाही. फिकी थोडीशी आपल्याला खराब पाहायला मिळाली. 4 धावा धावून पूर्ण केले. धावसंख्या 14 वर पोचलेली आहे. 11 चेंडूंचा खेळ संपला आहे आणि 14 धावा गावदेवी वेले संघाच्या फलकावर लागलेल्या आहेत. इथे मॅच टाइम फटका आहे. स्वतः नीलकंठ भोईर चेंडूला अगदी इथे मिस केलाय. नक्कीच अगदी चेंडू सेफ लँड झालेला आहे. प्रयत्न चांगले केले होते.
निलकंठ बोरीने असे कित्येक कटिंग झेल स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये टिपलेत, मात्र इथे अगदी चेंडूवरची नजर हटली होती. झेल जमिनीला दान झालाय. 2 ओव्हर 3 बाद 15. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9. आता तिसऱ्या ओव्हरसाठी द्वारकानाथ म्हात्रे, गावदेवी रांजणोली संघाचा एका द्वारकानाथ म्हात्रे देखील मुख्य खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. आजच्या दिवसातून आपण बंदरामारुती कल्लेर, जहानमान सरवली, गावदेवी वेले, सोनादेवी टेमगार, गावदेवी पिंपळघर, गावदेवी रांजणोली, शिवनेरी स्पोर्ट आमने आणि वेताल कोपार हे संघ खेळताना पाहिलेत. मात्र क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना वेले आणि रांजणोली असा पाहतोय. उद्याचा पहिला सामना गुरुदत्ता मानकोली आणि आईदेवी सोनाले. त्यानंतरचा दुसरा सामना असेल सेलूमाता वाल आणि गावदेवी ओली. त्यानंतर वीर तानाजी दापोडे, न्यू मिलन पायगाव. आणि पहिल्या फेरीचा शेवटचा सामना कालिका माता खारबाव आणि गावदेवी पूर्णा. सर्व संघाने वेलीवर यायचं आहे. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू डीप मिड विकेट रिजनला अडवलाय. 2 धावा इथे धावून पूर्ण केलेत. धावसंख्या पोचले ती 17वर. 13 चेंडूमध्ये 17 धावा आलेत. गोलंदाज द्वारकानाथ म्हात्रे. इथे अगदी चेंडूला पॉइंट रिजनच्या वरून उडवलाय. बघूया डीप पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त 2 धावा. महेश म्हात्रे चांगले क्षेत्ररक्षण करतायत. धावसंख्या 19. 14 चेंडूमध्ये 19. 10 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. उद्याच्या दिवसातून देखील 2 गावदेवी संघ आपण पाहणार आहोत. पूर्णा आणि ओवली. इथे बॅटची कडा लागली का पाहूया. चेंडू अगदी शॉर्ट लेगमधून उचललाय. एक सिंगल धाव. धावसंख्या 20. अमर पाटील स्ट्राईकवर आहेत. येणाऱ्या फलंदाजामध्ये सदा मुकादम भालचंद्र म्हात्रे यांचं येणं बाकी आहे. इथे अगदी एका हाताने बॅट फिरवली होती. चेंडू सेफ लँड होतोय. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेत. जोपर्यंत गोलंदाज द्वारकानाथ म्हात्रे चेंडू उचलतील. 22. 16 चेंडूमध्ये 22. अजूनही 8 चेंडूंचा खेळ या ओव्हरचा, या इनिंगचा शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9. द्वारकानाथ म्हात्रेनं तिसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केलेत. राहुल माली, गुरुदत्त 40+ मानकुली संघाचे संघनायकांनी गावदेवी वेले संघाचे संघनायक गुरु थले यांच्यासाठी पारितोषिक जाहीर केलं आहे. सलग 3 चौकार 3 षटकार 1000. नक्कीच नाना गोंडले यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 555 रुपयाचं पारितोषिक आहे.
काल पहिल्या दिवसातून लालचंद तरेनं अमरस्फोट कासने संघाच्या अगेन्स्ट 3 षटकार ठोकलेले आहेत आणि नाना गुंडले यांचं त्यांनी पारितोषिक पटकावलेलं आहे. इथे बॅटची कडा घेऊन चेंडू एस्टनच्या मागे जातोय. अशोक भगत तिथे उपस्थित आहेत. नक्कीच पंचांचा चांगला निर्णय. कुठल्याही प्रकारची स्ट्राईक रोटेट नसेल, फक्त एक धाव येईल. एका धावेने 3 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 25, 6, 9, 10 अशा तिन्ही गोलंदाजांनी धावा खर्च केलेले आहेत. शेवटचा आणि अंतिम ओव्हर घेऊन आलेत नरेश तरे, संघातील एक सर्वात चांगला खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. या आधीच्या सामन्यातील ते सामनावीर देखील राहिलेले आहेत. राहुल मालीनं गुरुतलीसाठी पारितोषिक लावलं, मात्र ते नॉनस्ट्राईकला आहेत. बघूया त्यांना संधी मिळेल का. 25 धावा. इथे या चेंडूवर अगदी आक्रमण केलेलं आहे. द्वारकानाथ म्हात्रेकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे, मात्र नाही रोखू शकत. 2 धावा. 2 धावींनी संघाची टोटल गावदेवी वेले 27. 27 वर 3. आतापर्यंत आपण पाहिले तर 19 चेंडू टाकलेत आणि फक्त 2 चौकार आलेले आहेत. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होतोय द्वारकानाथ म्हात्रे यांच्याकडून. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. 2 धावीने आता धावसंख्या 29. सिंगल डबलवर भर दिला. अजूनही अमर पाटीलच्या बॅटमधून चौकार षटकार येणं बाकी आहे. गुरु तलेने एक चौकार ठोकलाय. दिनकर भोईरनं पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार ठोकला होता. बघूया इथे चेंडूच्या समोर विनायक पाटील आहेत. काय चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचललाय. इथे फलंदाज अमर पाटील धावचित बाद आहेत. सदा मुकदम हा नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलेला आहे. एकतीस ही धावसंख्या आपण पाहतोय. 21 चेंडूमध्ये सदा मुकादम. 3 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत गावदेवी वेले संघाकडे. बघूया किती धावांचं लक्ष उभं करतोय. एकतीस धावा. चांगला चेंडू इथे सदा मुकादम याच्यासाठी. नरेश तरेनं हा चौथा चेंडू डॉट टाकलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल आणि धावसंख्या 32. शेवटचा एक चेंडू. या इनिंगचा शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. काय चांगली गोलंदाजी गावदेवी रांजणोली संघाने या महत्त्वाच्या सामन्यातून केलेली आहे. बघूया या चेंडूवर किती धावा येतील. निलकंठ भोईर अगदी चेंडूच्या समोर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे.
इथे दुसऱ्या धावेसाठी डेंजर एंडला गुरु थले धावचित बाद झालेत आणि ते धावा बनवल्यात पहिल्या इनिंगमध्ये वेले संघाने 33 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि विजयाचं लक्ष आहे 35 धावांचं 34 धावा आहेत. बघूया क्वार्टर फायनल सामना जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडूमध्ये गावदेवी रांजणोली या संघासमोर अतिशय महत्त्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी, कारण की हा सामना जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. आणि नक्कीच जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा आपण दुसऱ्या सत्रासाठी ऐकूया संदेश वकर यांचा आवाज. यस थँक्यू व्हेरी मच कालीराम केनी. वली आपण मॅचच्या दिशेने 34 धावांचं लक्ष या ठिकाणी उभा केलं आहे. गावदेवी वेले टीमने गावदेवी रांजणोली टीमसमोर संघ कोणता क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर या मॅचच्या माध्यमातून मिळेल. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आजच्या रजनीतील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये गावदेवी रांजणोली विपक्ष गावदेवी वेले. काल मात्र गावदेवी बादवड संघ क्वालिफाय झाला आहे. आज पाहूया कोणता संघ क्वालिफाय होईल. असं दोन्ही टीमचा विचार केला तर दोन सामने आज मात्र जिंकल्यात. परफॉर्मन्स दोन्ही टीमच्या माध्यमातून भरपूर चांगलं झालं आहे. मात्र या मॅचच्या माध्यमातून संघ कोणता विजेता होईल हे देखील खूप महत्त्वाचं आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोटीराम विथ अशोक भगत. यस स्ट्राईक हँडला आपण अशोक भगतला पाहतोय तर नॉन स्ट्रायकर गोटीराम. पहिलं षटक संतोष बॉलिंग ट्रॅकवर. पाहूया संतोष मात्रे कशा प्रकारे सुरुवात आपल्या टीमला करून देईल. मागच्या 2 मॅचमध्ये तर चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली आहे. तर त्या उलट अशोक भगतने देखील पहिल्या मॅचमध्ये चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली होती.
सुरुवात खूप महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी. षटक क्रमांक पहिलं आणि षटकातील पहिला बॉल. संतोष म्हात्रे पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साईडला. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने जातोय डीप मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या त्या ठिकाणी. पहिल्या बॉलवर अकाउंट ओपन केले त्या ठिकाणी अशोक भगतने स्वतःचं त्याचबरोबर संघाचं देखील. आपण पाहतोय गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित सुरेश बालमामा म्हात्रे चषक 2024. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. मिड विकेटवरून चेंडू डीपला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेसोबत धावफलक 3 वर पोहोचलाय. 34 धावांचं माफक लक्ष्य आहे. चारही गोलंदाजांना मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल मॅच जिंकण्यासाठी. तर त्या उलट गावदेवी रानसुनोली संघ देखील भरपूर मजबूत आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 4 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पुढचा बॉल. या बलेचा बॉल पॉइंटच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. गोटीराम बॅक टू द डगआउट. कार्यकर्ता लय सुरेख झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिली विकेट. फलंदाज गोटीराम बाद झाला. नवीन फलंदाज गोकुल मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोकुल देखील एक चांगला खेळाडू आहे नक्कीच. तर त्या उलट आपण संतोष म्हात्रेचा विचार केला तर सातत्याने नेहमीच विकेट टेकर राहिला आहे आपल्या टीमसाठी. पहिली विकेट काढली आहे त्या ठिकाणी संतोष म्हात्रेने. या बलेस गोकुल पंचांकडून गार्ड घेतोय. पहिला बॉलचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑफ साईडला पॉईंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. एकपेक्षा आधी एक काही एक नाही. 34 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावफलक 5 वर पोहोचलंय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साईडला. हॅलो. 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 यस. रनआउटची विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 6 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज विनायक मैदानाच्या आतमध्ये आलाय. एनॅट 4 नंबर 4थ्या क्रमांकावरती आपण विनायकला पाहतोय. आणि त्या दरम्यान संतोष म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. चांगली सुरुवात आतापर्यंत संतोष म्हात्रेच्या माध्यमातून. अचूक ठप्पा, अचूक लाईन तर लेंथ आतापर्यंत मेंटेन केली आहे. पुढचा बॉल.
या वेळेस हा बॉल सोडून दिलाय, मात्र का सोडलाय हे देखील नक्कीच विनायकला विचारलं जाईल. चेंडू निर्धाव गेलाय. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गडी बाद, धावा धावफलकार आहेत 6 धावा. 34 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना मात्र हवी ती सुरुवात झाली नाहीये गावदेवी रांजणोले टीमच्या माध्यमातून. तर त्या उलट काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. संतोष म्हात्रेच्या माध्यमातून एक चांगले षटक त्या ठिकाणी फेकलं गेलंय. मात्र हे सातत्य जे आहे ते तुम्हाला पुढे देखील दाखवावं लागेल. तर त्या उलट गावदेवी रांजणोले टीमचा विचार केला तर पलटवार करावा लागेल. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर लसित मलिंगाव वेले, सतीश थले सज्ज होतोय. साईड आर्म गोलंदाजी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. हा गोलंदाज देखील चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी करत आलाय. परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये कशा प्रकारचं योगदान देईल हे खूप महत्त्वाचं आहे. कारण अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 18 बॉलवर 28 धावांची आवश्यकता आहे. समोर गोकुल सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं बंधन संपलं. क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल सतीश थले बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले. प्रयत्न तर चांगले केले होते, मात्र जोपर्यंत बॅकअप झाले त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. फलंदाज बाद विनायक. अजूनही शेष आहे. सतीश थले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी वेगाने चेंडू हाताला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू पायावर हाताला होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव जातोय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात या षटकाची देखील झाली आहे. सतीश थले साईड आर्म गोलंदाजी आपण पाहतोय. 8 बॉल टाकून झाल्यात आणि फक्त 8 धावा खर्च झाल्या आहेत गावदेवी वेले टीमच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. सतीश थले पुन्हा एकदा. समोर गोकुल. या वेळेस कॉटन बॉल. यस, अजून एक गडी बाद. फलंदाज गोकुल बॅक टू द डगआउट. यस, फुल टॉस चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज लागला होता आणि त्यानंतर मात्र चेंडू सरळ सतीश थले गोलंदाजाच्या हातामध्ये विसावला. कॉटन बॉलची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज गोकुल बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नीलखंड भुईर आलाय. नीलखंड विथ द्वारकानाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
दोघेही चांगले खेळाडू आहेत. तर गोलंदाज देखील भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश थले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. मात्र निलकंठसाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जातोय. बदल तुम्ही जरूर करा, मात्र वेळ कमी खर्च करा. चला मॅचला सुरुवात करा. प्लीज विनंती असेल टीम वेलेजचे कॅप्टन. षटकातील पुढचा बॉल. सतीश पुन्हा एकदा. या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक देवीदास झेलपासून दूर राहिला, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 2 धावा कंप्लीट देखील होत आहेत. भरपूर दुरून चेंडूपर्यंत धावत आला क्षेत्ररक्षक, मात्र थोडा दूर राहिला. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आज या स्पर्धेची दुसरी रजनी आहे. नक्कीच काल मात्र अमर स्पोर्ट कासनेट टीमला तो सामना भरपूर वेळ लक्षात राहील आणि आज श्री वेताल कोपर टीमला. शेवटच्या बॉलवर 5 धावांची आवश्यकता असताना मात्र पंजाब फेकला गेला होता. तर काल शेवटच्या बॉलवर 3 धावांची आवश्यकता असताना मात्र 3 धावा फलून देखील काढल्या होत्या. षटकातील पुढचा बॉल. सतीश थले पुन्हा एकदा. या बलेचा बॉल धरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल गोलंदाज सतीश थलेच्या माध्यमातून. सतीशकडे देखील भरपूर वेग आहे आणि वेगावर नियंत्रण देखील पाहायला मिळत आहे. यस, हे टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पुन्हा पाहू शकता कशा प्रकारे हा बॉल फेकला होता. चांगला चेंडू. सतीश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. 1 धाव कंप्लीट झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त 1च धाव. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 11. 11 धावा धावफलकावर आहेत. 34 34 धावांचं लक्ष असताना मात्र पहिल्या 12 बॉलवर 11 आल्यात. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 23 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 खूप महत्त्वाचा आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. पहिला 12 बॉलचा खेळ टीम गावदेवी वेलेच्या नावावरती राहिलाय, कारण 12 बॉलवर 4 विकेट्स आणि फक्त 11 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात. एकंदरीत गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळाली. पहिलं षटक संतोष म्हात्रेच्या माध्यमातून, तर दुसरं षटक सतीश थलेच्या माध्यमातून चांगलं फेकलं गेलंय. आणि आता मात्र षटक क्रमांक 3. पाहूया बॉलिंग ट्रॅकवर कोण येतोय. यस, सदानंद मुकादम बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. एक महत्त्वाचं षटक त्या ठिकाणी. बारा चेंडू आणि 23 धावा, हे समीकरण अजूनही बाकी आहे. यस, तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. गोलंदाज सदानंद मुकादम ज्या शैलीने गोलंदाजी करतोय, नक्कीच आक्षेप घेतले त्या ठिकाणी, कारण आज क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालंय. 90 रोटेशनने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. एक वेळ होता, एक काल होती ज्या वेळेस थ्रो गोलंदाज चालायचे, मात्र आज क्रिकेट भरपूर पुढे निघून गेलाय. अर्थातच क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालंय, तर थ्रो गोलंदाजी चालणार नाही आहे आणि त्यासाठी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. बारा चेंडू 23 धावा. $34 34 धावांचं लक्ष आहे. मॅचला सुरुवात.
या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, फटका तर भरपूर चांगला आहे, चेंडू थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार, 4 धावा चौकार. सोबत झाली आहे, अर्थातच 11 चेंडू आणि 19 धाबांची आवश्यकता आहे. सदानंद मुकादम बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण निलखंड भोवीरला पाहतोय, मॅन इन रेड कॅप. फुल टॉस आहे, ऑन साईडला उडवलाय बॉल, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा चांगलं पाहायला मिळालं. उर्वरित 10 चेंडू 17 धावा. यावेळेस बॉलला पुढे ठेवला होता, पॅट आणि बॉलमध्ये आवत असे संपर्क नाही आहे, मात्र त्या दरम्यान 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 महत्त्वाचे खेळाडू खेळपट्टीवर आहेत, ज्यांच्या माध्यमातून रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळत आहे. एका धावेचं रूपांतर दुसरी धावेमध्ये केलं जात आहे. नक्कीच ही जे एक चांगली बाब गावदेवी रानसोनोली टीमसाठी. आणि आता मात्र समीकरण जर पाहायचं झालं तर उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 9 बॉलवर 15 धावांची आवश्यकता आहे. सदानंद मुकादम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. महत्त्वाचे 3 बॉल या षटकातील बाकी आहेत, मात्र पहिल्या 3 बॉलवर आतापर्यंत 8 धावा खर्च झाल्या आहेत. सदानंद पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, सिंगल रोखण्यासाठी मात्र प्रयास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या बलेचा बॉल देखील कव्हर मधून डीपला ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. लेझी थ्रो, यास 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. वारंवार दुहेरी धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. निलकंठ भोईर आणि द्वारकानाथ मात्र या 2 खेळाडूंच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पार्टनरशिप बिल्डअप केली जाते आणि आवश्यकता देखील आहे. उर्वरित 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. सलग ही तिसरी वेळ आपण पाहतोय, डबल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा मुकादम. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह आपण पाहतो, चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात, मात्र त्या दरम्यान दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत. पुन्हा एकदा दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. सलग ही चौथी वेळ आपण पाहतोय, दुहेरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. चांगली फलंदाजी या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक केलंय गावदेवी रानसोनोली टीमने, कारण पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर मात्र सलग 4 वेळा डबल धाव आपल्याला पाहायला मिळाली. या बॉलर्स देखील ऑफ ड्राईव्ह, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक चुकी करतायत त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमा रेषा पार, 4 धावा चौकार.
आधी धाव आली आहे. धावा कशाही येवोत येणं महत्त्वाचं आहे. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. आज मॅचेस ज्या आहेत भरपूर टफ फाईट पाहायला मिळाल्या. चांगले सामने आज आपण या ठिकाणी अनुभवले. आता मात्र उर्वरित 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. अमर पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर निलखंड भुईरला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या भलेसा बॉल भरपूर वेगवान होता. बाउन्सर चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून आलाय. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. अतिशय सुरेख चेंडू म्हणावा लागेल. परफ्यूम डिल्लावरी त्या ठिकाणी आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 6 धावा. व्हॉट अ मॅच. बॉलिंग ट्रॅकवर अमर पाटील पुन्हा एकदा. या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल. अपील तर जोरदार झाली आहे. हाईट फॅक्टर त्या ठिकाणी पाहिला गेला. पंच सहमत नाही आहेत. सिंगल कंप्लीट लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. अमर पाटील नक्कीच आशेची किरण गावदेवी वेले टीमसाठी. आत्ता मात्र सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 3 बॉलवर 5 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या अमर पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. समोर द्वारकानाथ म्हात्रे. या बलेस बॉलला पुढे ठेवला होता. ऑन साईडला बॉल बोलवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चुकी पाहायला मिळते आहे. थोडी मिसफील्ड झाली आहे आणि त्या मिसफील्डचं रूपांतर दुसरी धावेत झाले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. फलंदाज बाद द्वारकानाथ म्हात्रे. आता मात्र उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. समोर आपण निलखंड भोईरला पाहतोय. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. अमर पाटील बॉलिंग ट्रॅक वरून वळतोय. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतायत. यस, ही चुकी अर्थातच मॅच गमावली आहे. चेंडू सीमा पार. 4 धावा. तर अशा प्रकारे आज संघ क्वालिफाय झालाय. गावदेवी रांजणोली. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक गावदेवी वेले. आणि काल आपण पाहिलं गावदेवी भादवड संघ क्वालिफाय झालाय. तर आज गावदेवी रांजणोली. यस, मॅन ऑफ द मॅच आपण जाणून घेऊया अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून. ज्याच्या बॅटमधून आल्या नॉट आउट 23 धावा. नावा